नमस्कार मंडळी, शिर्डी नगरपंचायतीचा रणसंग्राम 2016 या कार्यक्रमामध्ये आज आपण आहोत शिर्डी शहरामध्ये वॉर्ड क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत येथील ज्या उमेदवार आहेत त्या सौ शेळके सुनीता कैलासराव ना प्रतिष्ठेसाठी ना प्रसिद्धीसाठी माझी उमेदवारी फक्त आणि फक्त विकासासाठी असा नारा या उमेदवार देत आहेत। आपल्यासोबत आहेत अमित कैलासराव शेळके। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीची लढत या वॉर्डामध्ये सुरू आहे आणि नागरिकांचा मतदारांचा कसा प्रतिसाद त्यांना या ठिकाणी मिळतोय। अमितराव, मला सांगा, प्रामुख्याने कुठल्या मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढवत आहात? सर्वात प्रथम मी श्री साईंच्या चरणी नतमस्तक होऊन बाबांचा आशीर्वाद घेऊन सांगू इच्छितो की ही लढत माझ्यासाठी निव्वळ कुठल्या पदासाठी नाही आणि कुठल्या प्रतिष्ठेसाठी नाही, ही निवडणूक निव्वळ विकासासाठी आपण करतोय। विकासासाठी म्हणायचं कारण असं की आत्तापर्यंत जी आपण परिस्थिती बघितली ह्या विभागात किंवा बनातल्या विभागात असेल, हा पूर्ण परिसर जो आहे मेन रोडपासून तर बिरोबा मंदिरापर्यंत हा सतत प्रत्येक काही ना काही कारणानिमित्ताने मागं राहिलेला आहे। त्यामध्ये रस्ते असतील, ड्रेनेज असेल, पाणी पुरवठा योजना असेल, लाईटची योजना असेल, 24 आवर्स लाईटची जी स्कीम निघाली होती सिंगल फेजची त्याच्या बाबतीत असेल, ह्या विषयांवर सतत हा वॉर्ड सतत मागिसलेला राहिलेला आहे। कधीच याच्यात पहिल्या प्राधान्याने कधीच ह्या गोष्टी केलेल्या गेलेल्या नाही। आणि हा वॉर्ड जर तसं पाहायला गेला तर खरा शेतकऱ्यांचा वॉर्ड आहे। शेतकरी खूप आहे त्याच्यात आणि छोटे बागायतदार आहेत, खूप असे मोठे असं काही नाही, कोणाला 20 गुंठे, कोणाला एकर भरे, कोणाला 2 एकर अशा पद्धतीने आहे। आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी काही आरक्षण पण आले संस्थांचे। आता बाबाच्या कृपेने आमचे शेळके कुटुंबियाचे क्षेत्र आहे, त्यामध्ये बऱ्यापैकी 70% आरक्षणात आहे आणि त्याच्यात बाबांच्या एक सेवा म्हणून आमच्या पण कुटुंबांनी ती संस्थांकडे वर्ग केलेली आहे। तर अशा पद्धतीनं ते नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आरक्षणामुळं सदर ईदला जो शेतकरी त्याची पण खूप मोठी अडचण निर्माण झाली होती। त्यानंतर बनकर कुटुंबीय आहे, त्यांची पण तीच अडचण निर्माण झाली। अशा पद्धतीनं ह्या वॉर्डची जी पहिल्यापासून पाहण्याचा दृष्टिकोन आहे, पुढाऱ्यांचा असेल, इतर नागरिकांचा असेल, इतर अधिकाऱ्यांचा असेल, तो सतत असा का कळत नाही की अपंगत्व आल्यासारखं वाटतं आणि मला ह्याच गोष्टीचं खूप वाईट वाटलं। आणि मुळात जो मार्ग होता बाबांचा येण्याचा तो माझ्या माहितीनुसार उत्तरेकडं होता, तर ते आले इकडनंच। आणि जर सुरुवात इकडनं नाही जर झाली तर यापेक्षा दुर्दैवी घटना काही नाही राहणार। तर बाबांनी जे पहिलं पाऊल ठेवलं ते पहिलं साकुरी शिर्डी शिवावर ठेवलं, त्यामुळे जी सुरुवात आहे, जी विकासाची सुरुवात आहे ती पण आपली ह्याच दृष्टीने व्हायला पाहिजे, परंतु ती लेट होतीये, तर त्या दृष्टीने आपण त्याच्यात पाऊल टाकणार आहोत। मला सांगा, प्रामुख्याने कशा पद्धतीची लढत या ठिकाणी आपण पाहतो आहोत? आता मला ह्या बाबतीत बोलायला तसं खूप चुकीचं वाटतंय, पण निवडणूक म्हणली का बोलणं आलंच। तर जर कोणाला जर याच्या बाबतीत जर चुकीचं जरी वाटलं किंवा राग जरी आला, कारण काय लांबचे नाहीत, पुढचे सोयरे दायरेचे माझे, त्याच्यामुळे त्यांनी मला माफ करावं। पण निव्वळ एक कार्यालय दिलं 10-15 वर्ष म्हणून आम्ही उमेदवारी देतो, मग ते काय भाडे तत्वावर होतं का? मग भाडे तत्वच द्यायचं, त्याला उमेदवारी द्यायची काय गरज होती? मग हा मोठा प्रश्न आहे। त्यांचं म्हणणं आलं की आम्ही 20 वर्षापासून कार्यालय वापरत होतो म्हणून आम्ही त्याला उमेदवारी दिली, निष्ठावंत होते वगैरे, हरकत नाही, एक अपघात होतो माणसाचा कधीमधी, पण अशा पद्धतीनं अपघात जर झाला तर तो विकासाच्या दृष्टीने नाही आहे। याच्या अर्थ ही उमेदवारी निवड व्यक्तिगत आहे। व्यक्तिगत म्हणजे तुम्ही तुमचे लोक किंवा तुमच्याशी कनेक्टेड असलेले जे काय समिती असेल किंवा तुमच्याशी कनेक्टेड ते लोक असतील, कार्यकर्ते असतील, निव्वळ त्यांचं समाधानापुरतं ती उमेदवारी, ही विकासाच्या दृष्टीने उमेदवारीच नाही। विकासाच्या दृष्टीने उमेदवारी असती तर पुष्कळ उमेदवार त्यांच्याकडे पण होते, त्यांनी त्यांच्या बाबतीत विचार केला असता तर चाललं असतं, परंतु ही विकासाच्या दृष्टीने बिलकुल उमेदवारी नाही आहे। ही निव्वळ एक समाधान आहे आणि निव्वळ एक अपघात आहे घडलेला काँग्रेसच्या बाबतीत तरी मी हे म्हणेल। आणि राहिला भाजपचा विषय, तर भाजपची प्रतिक्रिया ही मी सांगण्यापेक्षा मतदार चांगलेच सांगतायत आणि ते भाजपलाच सांगतायत। भाजपशी कनेक्टेड उमेदवार असतील, उमेदवाराबरोबर फिरणारे लोक असतील, त्यांच्याशी पण सांगतायत की तुम्ही जर 3 वर्षात जी शिर्डी पाण्या वाचून त्राहिमाम करीत होती, त्या शहराला एक फुलपात्र भर सुद्धा पाणी आपण पुरवलं नाही, त्या वॉर्डाला आपण फुलपात्र भर सुद्धा पाणी पुरवलं नाही। आणि दुर्दैव पहा, तुम्ही आमदारकीचं इलेक्शन लढतात आणि नंतर तुम्ही नगरपालिकेत येतात आणि जर त्या वॉर्डनिहाय जर आपण हिशोब केला आमदारकीच्या इलेक्शनचा आणि त्या मतांचा, तर अक्षरशः डिपॉझिट जप्त असेल का नाही, मला जर माहिती जर प्रॉपर जर घेतली तर अशी जर परिस्थिती आहे, तर आपण कोणत्या हिशोबाने निवडणूक लढतायत हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। आणि आपण पाणी नाही दिलं, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इतर गोष्टी केल्या। अरे इतर गोष्टी केल्या, आम्ही कुठे तुमच्या खिशातून पाणी मागत होतो? आम्ही कुठे तुमच्या मोटरीचं पाणी मागत होतो? आम्हाला नगरपंचायतचं पाणी लागत होतं, त्यासाठी तुम्हाला निवडून दिलं होतं। आम्ही काय तुम्हाला घरातून काही मागितलं नव्हतं, आम्ही विकासासाठी तुम्हाला नगरपंचायतमध्ये पाठवलं, आमच्या प्रश्न सोडवण्यासाठी। तीच परिस्थिती जर पाहिली तर आज शिवाला नळ कनेक्शन कुठल्याही प्रकारचं नाही आहे।
आज तळेकर वस्तीवर कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही आहे, बर्डे वस्तीवर कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही आहे, कोतेमाळ्यात कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही आहे, शेळके पाटलांच्या वस्तीवरही कुठल्या प्रकारचं कनेक्शन नाही आहे. इवन जी परिस्थिती त्यांच्या आसपास आहे तिथं जरी परिस्थिती पाहिली तर ड्रेनेज अक्षरशः आत्ता झालेले महिन्यापूर्वी, ते पण 50 फूट. स्ट्रीट लाईटची सुद्धा परिस्थिती पाहिली तर 50 वॅटचे स्ट्रीट लाईट मंजूर झालेले आहे, तिथं अक्षरशः टाकलेलं आलेले 20 वॅटचे स्ट्रीट लाईट. 9 मीटरचा पोल मंजूर झालेला आहे, 7 मीटरचा पोल टाकलेला आहे. जी काय एम्पायरची वायर मंजूर झालेली ती एम्पायरची वायरसुद्धा छोटी आहे. म्हणजे इतकी परिस्थिती नाजूक आहे, प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे. आता साधं उदाहरण जरी द्यायचं ठरलं तर सहकार नगरमध्ये जर बघितलं तर चेंबरसुद्धा वरती आलेले आहेत. पैज रात्री चालणारा एखादा वयस्कर व्यक्ती आहे त्याला जर लागलं, म्हणजे ह्या गोष्टी कुठल्याही प्रकारच्या पाहायला गेलेल्या नाही आहे. निव्वळ ढोबळ कारभार आहे आणि सुईनुसार करण्यात आलेला आहे. बाकी याच्यापेक्षा मी उमेदवारांच्या बाबतीत काही बोलू शकतो. अतिशय अभ्यासपूर्ण आणि सोप्या अशा भाषेत अमितराव या ठिकाणी सांगताय की कशा पद्धतीनं, म्हणजे सर्वात प्रामुख्याने या ठिकाणी सांगावं असं वाटतं की इतर ठिकाणी आपण जे बघतोय की शिर्डीमध्ये वैयक्तिक लेवलवरचे जे चिखलफेक सुरू आहेत त्या परिस्थितीमध्ये यांनी सोयरे दायरे असताना देखील माफी मागून त्यांच्यावरती टीका केली आहे. हे एक वेगळं उदाहरण या ठिकाणी आपण पाहू शकतो. मला सांगा, आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी आहात, तरी देखील मग आपल्याला या ठिकाणी पुरस्कृत उमेदवारी का करावी लागली? तो खूप मोठा दुर्दैव घटना माझ्याबरोबर घडली, ही 100% मी सांगू शकतो. परंतु त्यामध्ये असंख्य अडचणी आल्या. त्याच्यात मुख्य अडचण अशी होती की जी युती झाली काँग्रेस राष्ट्रवादीची, तर ती ज्या टर्म्स अँड कंडिशन्सवरती झाली त्याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार 5 जागा राष्ट्रवादीला होत्या. त्यामध्ये ही जागा तर निश्चितच होती आणि अजून एक जागा होती, पण आणि अजून एक दुसरं सीट होतं, पण त्याऐवजी दुसरं सीट आलं. अशा पद्धतीनं त्या जागा निश्चित केल्या गेलेल्या होत्या. पण अचानक कोण काय केलं, कोणी काय घोराटे घातले काय, त्याच्या मी जास्त आता चौकशी करीत नाही. कारण मुळात जे काय उमेदवार आहेत त्यांनी ही उमेदवारी, मी म्हणजे परत सांगतो तुम्हाला, कुणी तिकडं कुणी काही बोलल व्यासपीठावर, कुणी काही स्टाईल मारील, ती शायनिंग मारेल का हे असं नाही, ते तसं आहे, हे तसं नाही, हे असं आहे, त्यांना मी उत्तर देऊ इच्छितो की असं काहीच नाही आहे. ही उमेदवारी निश्चित पक्षाचीच आहे आणि इथं पक्षाचा पूर्ण पाठबळ मला भेटलेला आहे. याच्यात पक्षाचं कुठल्याही पक्षाने अशी कुठलीही व्यक्ती नाही की जी मला पाठबळ द्यायच्या बाबतीत नाकारलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीची माझ्या पाठीमागं हात आहे आणि मुळात मी जर पक्षाची जर मला साथ जर नसती तर मी निश्चित ही उमेदवारी नसती केली. मी समजून घेतलं असतं की मी कुठंतरी कमी, पण माझ्या पक्षाने मला ही उमेदवारी करायला लावली आणि माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा दबाव हा टाकण्यात आला नाही उमेदवारी माघार घेण्यासंबंधात, कारण मला पक्षाने पूर्णपणे अधिकार दिलेले होते. बरोबर आहे, पक्षाचा आपल्याला प्रतिसाद आहे. मला सांगा, जनतेचा कसा प्रतिसाद या वॉर्डामध्ये फिरताना तुम्हाला मिळतोय? जनतेचा प्रतिसादाचं तुम्हाला 100% 28ला गुलाल आल्यानंतरच कळेल. तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की जर तुम्ही साधं जरी बाईट जरी घेतली किंवा माहिती जरी घेतली तर लोक पहिले हेच मानतात की बुवा हे लोक जे 5 वर्ष आमच्या लग्न कार्याला नाही, सुखदुःखाला नाही, कुठंच नाही, ते लोक अचानक आमच्या समोर आले. आम्ही गडबडलो, आम्हाला वाटलं ते कुठंतरी बाहेर स्थायिक झालेले आहेत, त्यांना असं वाटलं. पण ते मध्यंतरी ते आले आणि त्याच्यात ते बघून त्यांना असं वाटलं की आपला नगरसेवक आहे अजून, अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली. आणि राहिलं दुसऱ्या उमेदवाराच्या बाबतीत तर मी काही जास्त बोलत नाही. आणि आहे ते जे आजचे नगरसेवक आहे त्यांच्या बाबतीत तर आपण आता जनतेकडूनच माहिती घेतलेली ही चांगली राहील. जनतेकडून माहिती घेतलेली चांगली राहील असं सांगताय. आणि एक जो विद्यमान नगरसेवक आहे या ठिकाणी निवडून दिलेला, लोकांच्या सुखदुःखामध्ये नगरसेवक सहभागी झाला नाही, हा मुद्दा या ठिकाणी प्रचारामध्ये देखील या ठिकाणी शेळके वापरताना दिसत आहेत. आपण त्यांना विचारूयात की आपण मागील काळामध्ये जरी या ठिकाणी विरोधी पक्षाचा नगरसेवक होता तरी आपण काय काय कामं या प्रभागासाठी, या वॉर्डासाठी, या लोकांसाठी, या नागरिकांसाठी केलेली आहेत? हे मी क्लिअर करू इच्छितो की हा विरोधी पक्षाचा नेता नव्हता, विरोधी पक्षाचे नगरसेवक नव्हते. हे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि सेना युतीचे नगरसेवक होते, परिवर्तनाचे नगरसेवक होते. 2011 साली झालेल्या इलेक्शनमध्ये त्या टायमाला इथली उमेदवारी मला होती राष्ट्रवादी काँग्रेसकडून, सर्वसाधारण पुरुष गटात. पण ह्या युतीमध्ये आम्हाला ती माघार घ्यायला लावली आणि त्या टायमाला पक्षाने माझ्यावर दबाव टाकला आणि मला उमेदवारी माघार घ्यायला लावली, हे निश्चित आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या विजयासाठी झटलो, यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे ती नैतिकता माझी पण आहे. काही चुक्या माझ्या पण झाल्या का बाबा मी कोणासाठी मत मागितलं, लोकांनी पण मला ते प्रश्न विचारले का तुम्ही तर आले होते 2011 मध्ये, आपण काहीतरी करू, आपण काहीतरी करू, भले ते आरडत होते, पण त्याच्यावर मी पण तोंडावर पडलो 100%. मी पण त्यांच्या बरोबर होतो, प्रचाराबरोबर खांद्याला खांदा लावून चाललो. आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार पण होते, अर्चना भागवत कोते, ते पराभूत झाले त्या टायमाला.
काही अंतर्गत अडचणींमुळे आणि काही इतर पक्षांचा पाठिंबा नसल्यामुळे मित्र पक्षांचा पाठिंबा नसल्यामुळं व्यक्तिगत इलेक्शन झालं, व्यक्तिविशेष इलेक्शन झालं, त्यामुळे ही अडचण निर्माण झाली. आणि जे परिवर्तनाची जी हवा होती मागच्या वेळेस 2011मध्ये, त्यामध्ये यांचा विजय झालेला आहे. सगळे तिन्ही एकत्र येऊन यांचा विजय झालेला आहे. अशा पद्धतीनं हे राजकारण मागच्या वेळेस झालेलं होतं. बरोबर आहे. या वॉर्डामध्ये त्यांनी दुरुस्ती करून सांगितलं की जे विद्यमान नगरसेवक आहे त्यांच्यासाठी आज जे विरोधात उभे त्यांनीच मतं मागितली होती, परंतु जनता त्यांना आश्चर्यकारक प्रश्न विचारते, परंतु त्यांना आता ते जनतेला सांगण्यासारखं सोपं आहे की नगरसेवकाच्या ज्याच्यासाठी मतं मागितली तो काही तुमच्याकडे फिरकला नाही, त्यामुळे आज तुम्ही योग्य उमेदवाराला संधी द्या असं आवाहन तुमच्याकडनं करण्यात येतं आहे. मला सांगा, शताब्दी साईबाबांची समाधी शताब्दी वर्ष आहे आणि शिर्डीकरांसाठी नेमकी काय विजन तुमचे आहे नगरसेवक निवडून आल्यानंतर? सर्वात प्रथम बाबांचं शताब्दी वर्ष म्हणजे हे मुळात आपल्या आज जी पिढी आहे हिला हे दिसतंय याच्यासारखं सोन्याहून पिवळी गोष्ट कोणतीच नाही. कारण शताब्दी वर्ष हे 100 वर्ष कुठल्याही गोष्टीला पूर्ण होणं म्हणजे हा एक खूप मोठा इतिहास असतो आणि याच्यावर खूप काही होतं किंवा खूप काही विकास पण होतो. आणि विकासाच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलं तर विकासाच्या बाबतीत आज निव्वळ बोलतात, सत्ताधारी असताना तर विरोधक असेल, मी असेल अजून दुसरं कोणी असेल का बाबा आपण हे करू आपण ते करू, पण हे सगळं करणार कसे, करणार कसं, मुळात हा मोठा प्रश्न आहे. याचे फंड्स कुठून अवेलेबल आहे? ठीक आहे, संस्थान हा सोपा मार्ग आहे आपल्याला फंड्स अवेलेबल करणं, परंतु संस्थांमध्ये जी ट्रस्ट बॉडी ती कितपत सहमत आहे तुमच्याशी, नगरपंचायतमध्ये जी बॉडी येईल तिच्याशी कितपत सहमत राहील आणि ते जे डोनर आहेत ते कितपत सहमत राहील या सगळ्या गोष्टीशी, हा खूप मोठा प्रश्न आहे. ह्या संदर्भात शासन दरबारी आपल्याला पाठपुरावा करायला लागेल. या संदर्भात असणारे रिंग रोड, आता रिंग रोड गेल्या 2 वर्षापासून रेडी, परंतु तो रिंग रोड बंद पाडलेला आहे रिजन्सी हॉटेलपाशी. तो का बंद पाडला? त्याचे सगळे फंड्स क्लिअर झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. आज तो जर रिंग रोड जर मोकळा जर झाला तर हरिभाऊ कॉम्प्लेक्स, हरिभाऊ चौकातली जी ट्रॅफिक आहे ती पूर्णपणे निवळती. तिच्यात ट्रॅफिक म्हणजे पुण्याला जाणारा, नगरला जाणारा, राहत्याला जाणारा, लोकल जाणारा माणूस हा पूर्ण डायव्हर्ट होऊन जातो. मग जर असं जर माहिती असताना CEO असतील, नगरपंचायतचे पदाधिकारी हे का निर्णय घेत नाही? एवढी कमकुवतपणा का निर्णय घेण्यामध्ये, एवढा अपंगत्वपणा काय या निर्णयामध्ये? म्हणजे हे जर असे जर कामं जर तुम्ही जर बंद पाडले, अशा पद्धतीनं जर तुम्ही जर वागणूक ठेवली नागरिकांची का बा तुम्ही आमची उमऱ्यात झिजवा, तुम्ही आमच्या उमऱ्यातच या, म्हणजे नोकरी जर लागत असली तर तुम्ही आमच्याकडे या. अरे पण तुम्ही असं जाऊ नाही शकत का? तुम्हाला जर रिक्षा स्टँडवर लावायची असेल तर आमच्याकडेच या, तुम्हाला जर ॲपेचं परमिट काढायचं तर आमच्याकडे जा, का तुम्हाला नाही जाता येत का? मत मागायला ज्या पद्धतीनं आपण हिंमत करतो त्यांच्याकडे जाण्याची, तर त्या पद्धतीनं आपण काम करण्याची का हिंमत दाखवित नाही, का नागरिकांना स्वावलंबी बनवत नाही? हा मोठा प्रश्नचिन्ह इथं आहे. आणि आपण जे शताब्दीच्या बाबतीत बोलतो, शताब्दी ही आपण 100% यशस्वी होणार आणि ही बाबाच करणार. तुम्ही आम्ही कोण नाही यशस्वी करायला, हे बाबाच करणार. आणि शताब्दीच्या दृष्टिकोनातून आपल्याकडं चांगले कॉलेजेस होणं गरजेचं आहे, हॉस्पिटल्स होणे गरजेचं आहे, चांगले रोड होणे गरजेचं आहे, चांगली एक मेट्रो ट्रेनसुद्धा होणं गरजेचं आहे. जे आसपासचे स्पॉट्स आहेत, मग शिंगणापूर असेल, नाशिक असेल, 1 तासाभरात ती ट्रेन तिथं पोहोचेल. अशा पद्धतीनं त्यानंतर स्थानिक व्यावसायिक आहे यांना कशा पद्धतीनं 1000 रूमची संख्या कमी होणं गरजेचं आहे. 1000 रूमची काहीच कारण नाही चालू ठेवण्याचं. 1000 रूम मिनिमम 50% तरी कमी झाल्या पाहिजे. तिथं शिक्षण संस्था चालू झाली पाहिजे, हॉस्पिटल चालू झालं पाहिजे. आज हॉस्पिटलची परिस्थिती दुरावस्था आहे. आणि मुळात आजची परिस्थिती अशी आहे, एक स्ट्रीट लाईट चालू दुसरा बंद, पुढं एक चालू मागं एक बंद, म्हणजे अशी परिस्थिती. जर इथंच अजून आपण गडबडलेलो आहे तर सुशोभीकरणाचे कामं कधी करणार, आपण फर्निचरचे कामं कधी करणार शहरातले? खूप मुद्दे आहेत. आज बस स्टँड ज्या नावारूपाने आलेलं आहे BOT तत्वावर, ते काय आपण केलेलं नाही हे समजून घ्या. बस स्टँड कोणीही नेत्यांनी करेल नाही, हे BOT तत्वावर झालेलं पूर्णपणे संस्थांच्या भरोश्यावर, बाबाच्या भरोश्यावर, बाबाच्या पैशाने झालेली हे पूर्ण BOT. आज ते पण कसं दिसतंय, काहीतरी एक शोभा वाढती शहरात आणि निव्वळ बा त्या गोष्टीला परत काहीतरी वेगळं वळण द्यायचं, आम्ही आमच्या पद्धतीने केले, हा असे प्रकार व्हायला नको. शताब्दी ही सर्वांगीण झाली पाहिजे. अमित शेळके नाही, अजून कुणी दुसरा मीडिया नाही, कुणीच नाही, हे बाबा म्हणूनच झालं पाहिजे हे कार्य. आणि ह्या बाबतीत मी निस्वार्थीपणे पूर्ण गावाबरोबर उभा आहे. जे गावाचा निर्णय राहील त्याचबरोबर मी पण राहील. आणि माझे स्वतःच्या कल्पना ज्या आहेत त्याच्यात डिझनी वर्ल्ड आहे, त्याच्यात आपण एक चांगल्या पद्धतीनं जे गार्डन लेझर शो आहे ते आपण पूर्वत्वाकडे नेऊ शकतो. संस्थांना आपण दबाव टाकू शकतो. संस्थांचे जे ऑफिसेस आहे त्या बाबतीत आपण चांगले निर्णय घेऊ शकतो. त्यानंतर जे भोजनगृह आहे त्या बाबतीत चांगले निर्णय घेऊ शकतो. त्यानंतर हजारो मंदिर आहेत, किमान माझ्या माहितीनुसार 40,000 मंदिरं आहेत.
भारतातल्यापेक्षा त्या काही ठराविक एरियातले, तर त्या मंदिरांमध्ये आपण ती ॲड करू शकतो. अजून खूप काही करण्यासारखं, खूप काही करणार, म्हणजे बाबांचं करायला जितकं जाऊ तितकं कमीच राहणार आहे. आणि मुळात शताब्दी वर्ष हे बाबांमुळंच खूप मोठं यशस्वी होणार आहे. त्यामुळे 17-18साठी मी सर्वात प्रथम शहरातल्या सर्व नागरिकांना शुभेच्छाही देऊ इच्छितो. आणि बाबांचं शताब्दी वर्ष हे आपल्याला अविस्मरणीय करायचं आहे. त्यासाठी कुठल्याही पुढाऱ्याच्या भरोश्यावर राहू नका, स्वयंभू स्वतः पार्टिसिपेंट व्हा या कामात. आणि आपण बाबांचे भक्त आहोत. आणि आज जे काय आपल्या शहरात 2 दुकानाचं आपलं शहर होतं, आज ते हजारो दुकानांचं झालं, हजारो हॉटेलांचं झालं. आज आपली जीवनमानची परिस्थिती खूप वाढली. 15 किलोमीटर जर आपण शिर्डीच्या जर गेलो तर तिथली जीवनमान पहा आणि आपलं जीवनमान पहा, खूप मोठा फरक आहे. तर त्या दृष्टीने आपण बाबांच्या शताब्दीकडे पाहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. अतिशय अभ्यासपूर्ण आणि काय शिर्डी शहरासाठी त्यांची जी विजन आहे ती अतिशय क्लिअर आहे आणि वेगळ्या पद्धतीचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडला. मला असं वाटतं की यांचं जे आवाहन आहे ते या प्रभागातील, या वॉर्डातील जनता कशा पद्धतीनं मनावर घेते आणि येत्या 28 तारखेला आपण त्याचा परिणाम या ठिकाणी बघणार आहोत. शेळकेंना आपण या निवडणुकीसाठी शुभेच्छा देणार आहोत. S9 चॅनलच्या निवडणूक विशेष रणसंग्राम या कार्यक्रमात आज याच ठिकाणी थांबूयात. पुन्हा भेटणार आहोत पुढील वॉर्डामध्ये, पुढील नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आपण भेटणार आहोत आणि त्या ठिकाणची लढत कशी होणार आहे या बाबतीत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत थांबूया आता या ठिकाणी आणि बघणार आहोत S9चा निवडणूक विशेष कार्यक्रम रणसंग्राम. मी सौ सुनीता कैलास शेळके, वार्ड क्रमांक 17मध्ये मला उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करते की मला बहुमताने विजय करा. माझं निशाण छताचा पंखा आहे. सर्वांना विनंती करते की मला बहुमताने निवडून द्या. सौ सुनीताताई यांना क्रमांक 17मध्ये उमेदवार म्हणून उभ्या आहेत. तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करते की त्यांना प्रचंड मताने विजय करावा. त्यांचे चिन्ह आहे छताचा फॅन. तरी पण आपले प्रश्न त्या सर्व सोडवतील. आपल्या वार्ड नंबर 17मधील उमेदवार सौ सुनीताताई, जी माझी बहीण आहे. आपल्या 17 नंबर वार्डमधील बाबांच्या कृपेने सगळे नागरिक हे खूप सुज्ञ आहेत आणि मी माझ्या सगळ्या सुज्ञ नागरिकांना, मतदारांना मनापासून आवाहन करतोय, विनंती करतोय की माझ्या बहिणीला प्रचंड मताने विजयी करा व तुमच्या सेवेची संधी द्या. आजपर्यंत आपल्या 17 नंबर वार्डामधील जेही उमेदवार, जेही नगरसेवक होऊन गेले, त्यांच्यापेक्षा नक्कीच माझी बहीण तुमची चांगली सेवा करेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. सौ सुनीता कैलास शेळके या वार्ड क्रमांक 17मधून उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांचं चिन्ह आहे छताचा पंखा. तर त्यांना प्रचंड तुमचे बहुमोल मत द्या आणि विजयी करा. श्री साईंच्या कृपेने आमच्या मातोश्री या वॉर्ड क्रमांक 17मध्ये सर्वसाधारण महिला या गटात उभ्या आहेत. आज आमची फेरी स्वामी विवेकानंद नगरमध्ये आहे. तर मी नागरिकांना या निमित्ताने एकच आवाहन करू इच्छितो, आपले जे पण प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आमच्या मातोश्रींना मोठं मताधिक्य द्या. विजय तर तुम्ही करणारच आहात, याच्यात कुठलीही शंका नाही, पण मोठ्या मताधिक्याने करा. म्हणजे जे विरोधक जे उभे आहेत त्यांना लक्षात येईल की आपण कोणते कामं नाही केले, त्यामुळे या जे आपले विरोधी उमेदवार आहेत त्यांना एवढे मताधिक्य मिळाले हे त्यांना लक्षात येईल. त्यांना जाणीव होईल की आपल्याकडे 5 वर्ष नाही आल्याचा परिणाम काय जनतेने आपल्याला दाखवून दिला याची त्यांना जाणीव होईल.